हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत गाजराचा हलवा। तर त्यासाठी साहित्य लागेल आपल्याला हे खिसलेलं असं गाजर, एका वाटीमध्ये दूध, एका वाटीमध्ये 2 चमचे तूप, साखर। मी इथे गाजर स्वच्छ धुवून घेऊन नंतर खिसून ते बारीक केलेले आहेत। अशाच प्रकारे तुम्ही पण करून घ्यायचे आहेत। हिवाळा आला की आपल्याला गाजराचा हलवा खूप आवडतो। हिवाळ्यातली एकदम चालणारी ही रेसिपी आहे। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम अशा प्रकारे कढई गॅसवरती ठेवून घ्यायची। त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं। तूप छान असं कडू द्यायचं। जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही यामध्ये सुका मेवा पण टाकू शकता गाजराच्या हलव्यामध्ये, जसं की काजू, बदाम, मनुका। हे पहा, इथे तूप आपलं गरम झालेले। आता आपण यामध्ये हे किसलेले गाजर टाकूया आणि छान असं तुपामध्ये भाजून घेऊया। हे खिसलेलं गाजर छान प्रकारे तुपामध्ये असं भाजून घ्यायचं। व्यवस्थित भाजलं जाईल असं छान भाजून घ्या। 1 ते 2 मिनिटे हे तुपामध्ये भाजून घ्या। जे आपण तुपामध्ये परतवत आहोत कापलेलं गाजर, खिसलेला गाजर, त्याचा सुवास एकदम छान येतोय। लगेचच बघितल्याबरोबर खावंसं वाटेल असा एकदम छान सुवास येत आहे या तुपामध्ये टाकलेल्या गाजराच्या खिसाचा। 1 ते 2 मिनिटे आपण हे गाजराचं किस तुपामध्ये भाजून घेतलेलं आहे। आता आपण यावरती वरतून दूध घालून घेऊया। असं अर्धी वाटी दूध घालून घ्या हलव्याच्या याच्यामध्ये आणि छान असं शिजवू द्या दूध टाकून घेतल्याच्या नंतर। या गाजराच्या खिसामध्ये दुधाची क्वांटिटी किती घ्यायची हे तुमच्या गाजराच्या किसानुसार तुम्ही ठरवायचं। जर जास्त असेल तर जास्त दुधाची क्वांटिटी घ्यायची, जर कमी असेल तर कमी घ्यायची दुधाची क्वांटिटी। छान आता याच्यामध्ये शिजू द्या। दूध टाकल्याच्या नंतर 4 ते 5 मिनिटं झाकून ठेवा शिजण्यासाठी। दुधामध्ये छान असं शिजवून घ्या। याला छान पाणी सुटेपर्यंत शिजवून घ्या। हे पहा, 4 ते 5 मिनिट हे छान शिजलेलं आहे। आता आपण यामध्ये वरतून साखर घालून घेऊया। तुम्हाला जेवढं गोड हवं असेल हलवा त्या प्रकारे तुम्ही साखर घालून घ्या। साखर घालून झाल्याच्या नंतर याला छान असं परतून घ्या। पूर्ण साखर छान हलव्यामध्ये मिक्स होईल आणि हलवा गोड होईल अशा प्रकारे मिक्स करून घ्या आणि परत त्याला 7 ते 8 मिनिट शिजू द्या। 7 ते 8 मिनिटांनंतर आपला हलवा रेडी आहे। छान असा आपला हलवा शिजलेला आहे, पाहू शकता तुम्ही। हे पहा, आपला हलवा रेडी आहे। एकदम लवकर आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनणारा गाजराचा हलवा तयार आहे। तुम्ही या गाजराच्या हलव्याच्या वरतून सुका मेवा टाकू शकता किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तुपातच भाजून घेऊ शकता सुका मेवा। मला इथे गाजराच्या हलव्यामध्ये सुका मेवा आवडत नाही, त्याच्यामुळे मी याच्यामध्ये सुका मेवा, काजू वगैरे असं काहीच नाही टाकलेलं आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका। तर कशी वाटली गाजराच्या हलव्याची रेसिपी तुम्हाला कमेंटद्वारे कळवा। जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।